आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सध्याच्या या बदलत्या संगणकीय काळात आपण आपली संस्कृती परंपरा जपणे महत्त्वाचे असून आपले धर्म संस्कार महान आहेत. मंदिराच्या मुळेच आपल्या देशाचा पाया मजबूत व भक्कम आहे. आपली मंदिर म्हणजे सुख शांती व समाधानाचे केंद्रस्थान असून मंदिरातील देव मूर्ती आपल्याला खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहेत. तेव्हा आपण आपल्या मंदिराचे रक्षण व जीर्णोद्धार करून मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर करणे आपले कर्तव्य आहे. निपाणी भागातील 375 मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असून निपाणी भागातील विविध गावातील मंदिर जीर्णोद्धारासाठी भरीव निधी उपलब्ध करून मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत, असे मत माजी मंत्री निपाणी भागाच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. चांद शिरदवाड तालुका निपाणी येथील दूधगंगा नदी परिसरातील चांदपीर दर्गा परिसरात निर्माण करण्यात आलेल्या नूतन हनुमान मंदिर वास्तुशांती कळसारोहण व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना समारंभाप्रसंगी आमदार जोल्ले बोलत होत्या. हनुमान मंदिराचा वास्तुशांती कळसारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठापना समारंभ रविवार दिनांक 15 रोजी परमपूज्य शिवबसव स्वामीजी अप्पनावर मठ खडकलाट यांच्या दिव्य सानिध्यात व आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यानिमित्त शनिवार दिनांक 14 रोजी चांद शिरदवाड गावातून नदी परिसरातील श्री हनुमान मंदिरापर्यंत हनुमान मूर्तीचे रथातून व टाळ मृदुंग व हरिनामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर रविवारी सकाळी सुवासिनी व महिलांच्या उपस्थितीत सुरेश हिरेमठ व विश्वनाथ स्वामी यांच्या पौरोहित्याखाली शिवराज व ऋतुजा नलवडे, अमोल व सन्मती लडगे यांच्या हस्ते पूजा विधी, मंदिर आवार शुद्धीकरण, मंत्रपठण, होम हवन आदी कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते पुरोहितांच्या विधिवतपणे मंत्रपठणामध्ये अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आले. यावेळी परमपूज्य शिवबसव स्वामीजी यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून कळसारोहण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत संजय पाटील यांनी केले. यावेळी चांद शिरदवाड ग्रामस्थांच्या वतीने अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष अण्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करून चांद शिरदवाड येथील विविध मंदिर जीर्णोद्धारास भरीव आर्थिक मदत दिली असून यापुढेही आमच्या मागणीप्रमाणे मदत करतील असे सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगौडा पाटील, शरद जंगटे, युवा नेते जितेश खोत, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सुरेश खोत, बाबासाहेब खोत, विश्वास नलवडे यांच्या उपस्थितीत आमदार व माजी खासदार जोल्ले यांच्यासह स्वामीजींचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष शिवाजी रुपाळे, महावीर लडगे, संजय हटकर, अजित पाटील, अनिल लक्कप्पा, शिवगोंडा पाटील, मोहन कोकणे, अप्पासाहेब इंगळे, रामगौडा पाटील, बाबासाहेब खोत, अप्पासाहेब पाटील, शीतल पाटील, अभय पाटील, अजित तोडकर, सुभाष पाटील, शीतल लडगे, अमर कांबळे, सचिन पडलीहाळे, किरण सुतार, नारायण हिरवे, संजय पानमळे, मोहम्मद मुजावर, नारायण शिंदे यांच्यासह भाजप कार्यकर्ते, महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यदर्शी विशाल गुरव यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बेडकेहून गजानन पाटील. श्रीराम. सर्वात प्रथम 19 तारखेला होणाऱ्या आपल्या भारतीय सनातन संस्कृतीचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना सर्वात प्रथम हार्दिक ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून अण्णांच्याकडून शुभेच्छा. आणि आज हनुमान मंदिरच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना ह्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, जोल्ले ग्रुपचे संस्थापक, आता BDCCचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्लेजी, त्याच पद्धतीने अर्चिनाथ सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आपले मार्गदर्शक रामगोंडा पाटील, त्याच पद्धतीनं अनेक संचालक शरद जांगटे आणि जयकुमारांना यायला पाहिजे होतं, दुसरं लग्न असल्यामुळं जितू आले तर जितू, आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सुरेश, अण्णा पाटील, त्याच पद्धतीनं बाबासाहेबांना आणि गज्जू अण्णा मगदूम, संजू आणि खूप लोक, एवढं मोठं लिस्ट आहे म्हणजे शिरदवाडचं सगळ्यांचं नावं घ्यायचं म्हणजे, परंतु सगळ्यांची नावं घेणार नाही. नावं घेतलं म्हणून राग पण मानायचं नाही, कारण पुढं 2-3 लग्न आहेत
लग्न संपून आणि हलसिद्धनाथ साखर कारखान्यावरती कार्यक्रम आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे रात्री 12 वाजते कार्यक्रम संपायला. म्हणून इथं उपस्थित माझे सर्व बंधू आणि बहिणींनो आणि पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांना देखील नमस्कार. मला आज खूप आनंद वाटतोय की आपल्या जगामध्ये अनेक देश आहेत, भरपूर देश आहेत आणि त्या देशामध्ये त्यांचं एक संस्कृती असते. परंतु आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की अख्ख्या जगामध्ये भारतासारखा संस्कृत, संस्कार, आध्यात्मिक हे कुठंही बघायला मिळणार नाही. अशा पुण्यभूमीमध्ये आमचा आणि तुमचा जन्म झालाय. हे आमचं काहीतरी 7 जन्माचं पुण्यही आहे. म्हणून आज आम्ही ह्या भारताच्या पुण्यभूमीमध्ये आज आपण इथं बसलोय. ह्या भारताचं संस्कृती बघितलं तर ह्याच्यामध्ये आध्यात्मिकता पहिलं, आधी देव, नंतर धर्म, नंतर देश. देव, धर्म, देश हे तिन्ही देखील आपल्या भारताचं फाउंडेशन आहे. म्हणजे काय, पाया म्हणतो आम्ही, पाया आहे. आपल्या भारतामधले सर्व पूर्वज खूप सुंदररित्या आपल्या भारतीय संस्कृती आपल्याला देऊन गेलेले आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.